सूर्योदय सूर्यास्त झाला प्रत्येक राणीमाला असरा असो उठा चौथऱ्या दासी उठे सर्वांस क्वार्टर्स म्हणतात. पूर्वी एका राणीची एक सेपरेट दासी नोकराणी असायची. राणीने आवाजला की आतमध्ये महाला जायचं काम केलं की इथे विश्रांती करायची. त्यावेळेचे सर्वांस क्वार्टर्स आहेत. समोर खालच्या बाजूला काही पडलेले वाडे पाहायला मिळतात. वरती 5 ते धाराशिव 8 वाडे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी 8 मंत्र्यांची निवड केली. हे देशाच्या पहिलं मंत्रिमंडळ स्थापन केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे 8 मंत्री रामचंद्र नीलकंठ, रामचंद्र त्रिंबक, अनाजीरावजी रघुनाथ पंडित, हंबीराव मोहिते, अनाजी दत्तो, निराजराजे मोरोपंत मिळे, अनाजी पंत त्यांचे वाडे इकडे आहेत. वरती 5 खाली 8 वाडे आहेत. ज्याप्रमाणे आताच्या मंत्र्यांचे सरकारी बंगले असतात त्यावेळेच्या मंत्र्यांचे सरकारी बंगले म्हटलं तरी चालेल. खालच्या मंत्र्यांचे वाडे वाड्यांच्या वरती रिलीजच्या आतमध्ये 3 खड्डे आहेत. दो जालिवाद मधला ओपन धन्य कुठार पहिल्या कोठा 22 फूट खोल मधला 20 फूट खोल शेवटचा 15 फूट खोल आहे. एखाद्या शत्रूने गडाला विडा दिला पडला तर 3 ते 6 महिने पुरेल इतका धान्य साठा त्या कोठांच्या आतमध्ये अगोदरच स्टोर करून ठेवला पाहिजे. बरं का कोल्हापूरचा पडाला किल्ला पाहिलाय का? स्वराज सर्वात मोठी धान्य कोठे त्या ठिकाणी आहेत. गंगा यमुना सरस्वती नावाची तिथे तर अंबरखाना म्हणतात. कोकणामध्ये अशा कोठांना पेव किंवा कणी म्हटलं जातं. हे महाराजांच्या काळातले धान्यांची कुठार आहेत. एकदा बघून घ्या. पुढे राजांचा राजवाडा पाहूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.